आजोबांच्या आणि काकांच्या आज्ञेप्रमाणे मित्राच्या घरी खेळायला जातो म्हणून सांगितलं. पण जाता जाता जेव्हा राज पदाचा कारभार माझ्या मस्तकी करण्यासाठी आजोबांनी मला शब्द दिला होता, बाळ जा तुझ्या मातृगृही जाऊन त्या मातृदेवतेचा आशीर्वाद घे आणि पुनश्च राज दरबारी ये. पण मित्रांसमोर खेळता खेळता त्याचं भान राहिलं नाही, म्हणून आज मातृगृही जाऊन आलो खरा. त्या मातृगृहीच्या देवतेचा मंगलमय आशीर्वाद घेतला, मामांचा आशीर्वाद घेतला आणि पुनश्च या धर्मपूरच्या राज दरबारी आमचे पावले वळले. पण का कोणच शकून अपशकुनचा मारा सावलीकडून होत आहे, कोणीच तसं दिसत नाही. स्वतःचा बाप गेला, बंधू गेला, आता राहिला तो उदयमान. कोण आते? खरोखरच त्यावेळी काकांनी सांगितलं होतं, अरे तुझी आते खूप तिखट स्वभावाची आहे. त्यावेळी घडलेला तो प्रसंग ती जरी कितीही तिखट स्वभावाने वागली तरी काही काळाने शांत होईल. आहा, या राज दरबारी आपण तू आलीस, या त्याच्यापेक्षा आमचं भाग्य ते काय? अगदी बरोबर, तुझं भाग्यच खुललंय, कारण ही आत्या आली अगदी. पण उदय म्हणो आत्या आली म्हणजे काहीतरी कारण. अगदी बरोबर ना? अगदी बरोबर. कारण त्यावेळी राज दरबारात झालेला त्या अपमानाचा सूड उघडण्यासाठी एक त्यावेळी झालेला तुझा अपमान, हो, आणि त्या अपमानाचा सूड उघडण्यासाठी अगदी बरोबर आहे, तुझं मन अगदी हिलकावत आहे. कारण जगायचं असेल तर मानाने जगावं, आणि त्याचसाठी ही कल्पवते एक सारखी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नाला यश येणार हे नक्की आत्मविश्वासाने सांगते. आते, हा तुझा झालेला अपमान हा तुझा निव्वळ गैरसमज आहे. कारण त्याच्या मुळाशी कारणही तूच आहे. म्हणजे ज्यावेळी राजगादीचा कारभार माझ्या मस्तकी संपवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळी ते तुला सहन झालं नाही. अगदी बरोबर, आणि म्हणून तुला अपमान वाटलाय. कारण पण ते लक्षात ठेव, काय ते तो अधिकार सारा आजोबांचा होता आणि ते धर्मपूर राज्य आहे, पुरुष प्रधान आहे, ते स्त्री प्रधान नाही. वाटलंच होतं मला. अर्थात तो राजगादीचा अधिकार तुला पोचत नाही. हा बापाच्या पश्चात वारस म्हणून मी त्या गादीवर बसू शकले असते, गादीवर जरूर बसू शकली असतील, पण केवळ स्त्री राज्यात ते होऊ शकतं. हेच तर आहे, कारण प्रत्येक पुरुषाला वाटतं स्त्रीने एकच करावं, फक्त जेवण वाढायचं काम करायचं. अन्न स्त्रीला काही अधिकार नाही असंच म्हणायचंय तुला. अगं तो अधिकार सर्वस्वी त्यांचा होता. आणि आते मी तर तुला माझ्या आई समान मानते. कारण तू ज्यावेळी मला बालपणापासून कडी कांद्यावर खेळलं, चालवायला शिकवलं, आणि म्हणूनच अर्थातच माझी आई आणि तू एक समान मानतो आहे. मग माझं जर त्या राजकारभाराच्या यादीत नाव सुचवलं गेलं तर त्यात
तुला नव्हती तू काय वाटली? पण माझं मन मला सांगत होतं ना, हा? त्या राजगादीचा उपभोग कल्पते तुला मिळायला हवा आणि म्हणूनच मी माझा प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला. त्यावेळी माझ्या पिताने म्हणजे धर्मदत्ताने जे वाक्य आता तू बोललेला तेच वाक्य त्याने उद्गारले, बायकाने राज्य करू नये. आणि त्यावेळी सुद्धा मी धर्मदत्तांना सांगितलं, जिच्या हाती कळण्याची दोरी ती विश्वाला तारेल. मग एवढ्याच स्त्री करू शकत असेल तर राज्यच काय, राज्य तर सहज सांभाळू शकते. आणि म्हणूनच मला ते राज्य हवं आणि त्यासाठी त्या गणपतीच्या मनात सुराची भावना निर्माण झाली आणि त्या भावनेच्या आहारी येऊन स्वतःच्या बापाला बाप म्हटलं नाही. काय म्हणाली? हो, एवढंच काय, स्वतःच्या बंधूला बंधू म्हटलं नाही, त्यालाही संपविलं. बापाला संपलं, बंधूला संपलं, आता राहिलाच कारण मला हे राज्य हवं आहे. म्हणजे स्वतःच्या स्वार्थासाठी हो. स्वतःच्या बापाला भाग मिळाले नाही, नाही म्हटलं, स्वतःच्या भावाला भाग मिळाले नाही. कारण त्याच बापाने या गणपतीचा अपमान केला होता. आणि म्हणूनच आत्याला आत्या म्हणणार नाही, स्त्रीला स्त्रीचा सन्मान देतो आणि जे यावेळी स्त्रीला स्त्री म्हणणार नाही. मग एवढी जर हिंमत असेल उदय भाडो, ही गणपत तुझ्या समोर उभी आहे, ही रगिराने हाती घेतली. मग यावेळी तू अशा या धर्मपूर नगरीचा संपूर्ण नाश करण्यासाठी तयार झाली आहे. मग तू नाश कशा प्रकारे करतीस यावेळी हे मला प्रत्यक्षाने पाहायचं आहे. एवढी हिंमत असेल तर होऊ दे, मलाही बघायचंय. मला वाटतं द्वंद्व करता करता ही आत्या आहे ती काकू आहे. आत्याला मिशा आल्या वाटतं. एका धर्मपूर नगरीच्या राज्यकारभारात ढवळाढवळ करणारी, धर्मपूर नगराची अपराधी, धर्मपूर नगरीची शत्रू अशी असणारी आणि तिला सहाय्य करणारा अपरिचित व्यक्ती कोण? तुमच्या देहाला नाव विधान. माझ्या देहाला नाव हा, उदयभानू. उदय भानू. हा, माझी प्रथम तुम्हाला ओळखी करून देतोय. ऐका, या देहाला महाराज म्हणताय. या देहाचं नाव घ्या. महाराज. या देहाचं नाम विधान गणाजी. होय. काय? आता घेण्याचं प्रयोजन एकच तण काढा वाचून
क्रिया कधीच घडत नाही. आत्या म्हणूनच काही ना काहीतरी कारण घडलं गेलं आणि ते कारण घडलं कुणाच्या बाबतीत तर माझ्या बाबतीत. असं कोणतं? आणि ते कारण कुणी घडविलं असणार? हा माझा काका. होय माझा काका. आणि त्या काकाचा मुलगा म्हणजे तू. त्या काकाचा मुलगा म्हणजे मी. हो म्हणजे मग तुझ्या वडिलांचा मोठा भाऊ या राज्याचा राजकर्ता याचा मी पुत्र. मग तुझ्या वडिलांनी काय केलं? काय केलं? स्वतः राज्य हवालदार म्हणून कपाट देवस्थान म्हणून माझ्या पिताजीचा सैवट केला. एवढ्यावर ते शांत बसले नाही. म्हणून त्याने काय केलं? माझ्या मातेचाही सेवा तरी सुद्धा त्यांच्या मनातील आग शांत झाली नाही. म्हणून त्याने काय केलं असावं? तर ज्या माझ्या माता पित्यांच्या कुशीकरात मी नुकताच जन्मलो. अवघे 57 दिवस झाले होते. आणि त्या 57 दिवसाच्या बालकाला तुझ्या पिताजीनं किल्ल्याच्या स्वाधीन केलं. का माहितीये? तर या जगसंख्यापासून नष्ट करण्यासाठी. आणि या भिल्लाने मला सांभाळलं. होय या भिल्लाने मला सांभाळलं. हे माझी सांभाळ करणारी ती पितृदेवता. आणि मला लहानाचं मोठं केलं. हा जग दाखविला. आणि त्याने कथन केल्याप्रमाणे मी धर्मदत्त राज करते यांच्या शोध घेण्याकरिता मी वन भटकू लागले. एवढ्या ही कल्पावती ही माझी बहिणी. पण ही मला अरण्यात मिळाली. तिच्या साह्यानं या राज्यात मी प्रवेश केला. आणि कथन तुझ्या पिताजींचा शेवट केला. एवढ्यावरच मी थांबलो नाही. तुझ्या काकाचाही शेवट केला. छान कथा रंगविलीस. अरे या तुझ्या तोतिया बोलण्यावर मला तुला काय वाटलं मी विश्वास ठेवीन? अर्थातच मुळीच नाही. आणि जर का असं हे सत्य असलं, अरे तू आताच म्हणालास कारणामधून क्रिया घडत नाही. मुळीच घडत नाही. मग त्यावेळी त्यांची काहीतरी चूक झाली असेल. अर्थात त्यांनी त्यांचा वध केला असेल. त्यावेळेला मी नव्हतो आणि तूही नव्हता. मी नव्हतो जरी ज्याने मला लहानाचं मोठं केलं आणि मला हा जग दाखविला त्याने हे सारं मला कथन केलंय. एवढंच नव्हे, त्यांनी स्वतःच्या नेत्रासमोर माझ्या पिताजीचा शेवट झालेला पाहिला. मग अजून यापेक्षा तुला पुरावा काय हवाय? HDFCचे मॅनेजर संतोष घोष यांनी अमोलचं पाहिजे दिलंय. त्यांचाही आपण म्हणून त्याचप्रमाणे अविनाश बंड यांच्या स्मरणार्थ निलेश पवार यांनी लाख मुलाचं पारितोषिक दिलंय. त्याचा स्वीकार करून त्यांचे आणि तुमचे आभार. त्याचप्रमाणे माजी सरपंच अंकुश कदम यांच्याकडून आमच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी चालना देण्यासाठी लाख मोलाचं पारितोषिक दिलं आहे. त्याचा आनंदाने स्वीकार करून त्यांचे आणि तुमचे आभार मानतो. काय वाटलं? राजाचा अंकुर आहे, मग तुलाही शिल्लक ठेवणार नाही. मी मनात इच्छा धरली. ज्यानं माझ्या मातृ पितृदेवतेचा घात केला त्याच्या कुळाचा नाश करणार प्रतिज्ञा केली. तुला काय वाटलं? काय ते? त्यांचा घात केला. अर्थात या राष्ट्राचा बीजांकुर अजून जिवंत आहे. ठाणी देव समूळ नष्ट करून टाकी. काय तुझी हिंमत? या राणाजीनो राणो म्हणा
सोबत भेटतो, नाना तव्याच्या ठिकाणी जाऊ, ही शक्ती मिळवली आणि या शक्तीच्या योगेतून तुझा देव नाश करी. अरे वा, राजकारणाची जबाबदारी हाती घेऊन लाख प्रजाजनांचं रक्षण करण्यासाठी हा उदय माणूस तत्पर आहे. मलाही पाहायचं आहे. हा उदय माणूस असताना काय हिंमत लागली तुझी, जेणेकरून या धर्मपूर नगरीचा सर्वनाश करण्याची. मग असेल हिंमत तुझ्यात प्रत्यक्ष मलाही पाहायचं आहे. शस्त्राला अधिकार दिला. माणसामध्ये ओळखली ना कधी पाहिली ना कधी ओळखली अशी व्यक्ती होती तरी ती. मला सांग, तुझ्या हे असं कसं घडलं? शस्त्र विहार चालू असताना एखाद्याने शस्त्राला शस्त्र भिडवावं तेव्हा सत्य आहे. हा? आणि ती व्यक्ती नाहीशी झाली. हो. ती व्यक्ती तरी कोण? तुझ्या ओळखीची आहे का? मी कधी पाहिली नाही. चल माझ्या समावेश. विलंब कशाला? विश्वंभरा, या चराचरात भरलेल्या परमेश्वरा, माझे पतिदेव कर्तव्य बजावण्यासाठी सरहद्दीवर गेले आहेत. तत्पूर्वी माझी ही दोन मुलं संजय आणि उदयभान त्यांचा सांभाळ करण्यासाठी माझ्या पदरी देऊन गेली आहेत. पण यांचाही अजून काही पत्ता लागले नाही. काय करावं परमेश्वरा, जीव कसा व्याकुळ होतोय. कुणाला सांगावं? व्यक्तीला एवढा मोठा महाराज
वा ग सत्यवती, ओळखलीस मानशीची हाक ओळखलीस. एक दोन ना तीन हाका तुला दिल्या, हो जीव कसा व्याकुळ झालेला होता. पण तू काही जागी झाली नाही. सत्यवती, मी एक थोर अशा तरी जबाबदारी तुझ्यावर संपवण्यासाठी आलो आहे. बोला ती कोणती? आणि ती जबाबदारी कोणती असेल तर बोला तुला कोणती जबाबदारी? ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी मी तत्पर आहे. आहेस ना? हो. मग ती जबाबदारी कोणती असेल, कोणती असेल बोला, याची कल्पना नसेल तुला. तुमच्याच मुखातून ऐकू द्या मला, अशी कोणती मोठी जबाबदारी माझ्यावर उदय सोपवली आहे? भान, उदय भानूच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर. उदय भानूच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर. मी एका पायावर उदय भानूची जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहे. जीवाच्या पलीकडे सांभाळ. मी तुम्हाला शब्द दिला आहे. जर का यदा कदाचित माझ्या इब्रतीचा तडा घालवली तर पत्नीला पत्नी सुद्धा म्हणणार नाही. तडाची पतिदेव, मी तुम्हाला शब्द दिला आहे. माझ्या पोटचा गोळा गेलास तरी चालेल संजय, पण या माझ्या उदय भानूचं मी रक्षण करीन. या माझ्या अल्पशा कलेचा गौरव करतो. अंकुश कदम आणि राहुल गवत यांनी बहुमोल अशा तऱ्हेचं पारितोषिक दिलं. त्यांचा आणि तुमचे आभार मानून भक्ताचा संस्कार करतो. तसेच नाट्यरक्षिक हो निलेश पवार यांनी या माझ्या बहुमोल या अशा कलेचा अभिनंदन केलं आहे आणि मला बहुमोल कलेचं असे पारितोषिक दिलं आहे, त्याचा मी स्वीकार करतो. त्याला सत्यवती येतो मी. अजून माझ्यावर पुष्कळची जबाबदारी आहे. उदय भान, या म्हणताय आई माझ्या रक्षण करायचे आहे. उदय लावू नको. पहा, जीवनाच्या पलीकडे बाबा सरहद्दीवर निघून गेले आहेत. सरपंच सागर ढोकरे यांनी आमच्या कलागुणांचा सत्कार करण्यासाठी बहुमोल अशा तऱ्हेचं पारितोषिक दिलं आहे. त्यांचा आणि तुमचं आभार मानतो आणि या पारितोषिकाचा स्वीकार करतो. मोठी जबाबदारी बाबा माझ्यावर संपून गेले आहेत. आई, मीही काही तास सकाळी सांगितलेल्याप्रमाणे त्या अंधाऱ्या खोलीत संरक्षणासाठी तुझ्यावरची जबाबदारी पार पडावी एका बाजूला आण तर दुसऱ्या बाजूला आगे. अशा दुहेरी कैचीत माझं मन सापडलं. एक तर राष्ट्रसेवा आणि एक तर सारा दिवस काही सुचेना झालंय. मग गणपती आणि या राष्ट्रविषयी पाहिलं त्याच्याही मुळाशी कारण असं बोलता. उदय भानू बरोबर चकमक चालू असताना त्या चकमकीत शस्त्राला शस्त्र भिडवून उदय भानूला घेऊन गेलास. वा
बघ तूच का? सत्यवती हा. सत्यवतीच्या आश्रयाला गेलो होतो असं का तुला म्हणत आहे? नाही, तुमच्या शस्त्राला शस्त्र भिडवलं आणि कुमार उदय भानूचं रक्षण केलं. तुला कोणी सांगितलं? माणसे, ही कल्पावती तुझ्या जवळ शिकले, साऱ्या शस्त्रविद्येत तू पारंगत केलास. मी त्याच वेळी तुला ओळखलं. केवळ तुझ्या पायाच्या ठशावरून मी जाणीला की तुझ्याशिवाय कोणी येऊ शकणार नाही. शाबास! अगं तोच हा शूरवीर, होय? तोच हा शूरवीर मानसिंग होता. अगदी तुझ्या बरोबर. शस्त्राला प्रत्येकाला तो शस्त्र भिडविलं आणि युवराजाच्या रक्षणाची जबाबदारी मी माझ्या स्वतःच्या शिरावर घेतली. आणि तू इथं आली आहेस त्याच कारणास्तव इथं आले. म्हणजे तुला हवा आहे तो उदयभान. उदयभान व्हावा. अगं उदयभान म्हणून कोकलली तरी उदयभानच्या अंगाला तर एक रोबही तुला मिळणार नाही. मानसी, या कल्पतेचे शब्द आहे. एक वेळा टाकला ना शब्द कधी माघार घेणार नाही. जोपर्यंत उदय म्हणून मिळत नाही तोपर्यंत तुझाही विचार वाह वाचारणी हा. स्वतःच्या जन्मल्याच्या पित्याचा विचार केला नाही. स्वतःच्या पाठीला बंधूचाही विचार केला नाही. दोन भावंड जन्माला आला. हो. स्वतःही विचार केला नाही. केवळ स्वतःसाठी. आणि या टीचवर भूमीसाठी हा. तू माझ्याशी युद्ध करण्यासाठी आलास. एवढंच नव्हे तर राजगुरूला धुळीला निघण्यासाठी. अगदी बरोबर. ते हा? विषारी नागिनी आई या माणसीच्या मुखावर निंदाने उद्गार. काय ते? आठळ कदकदा असताय पण सेफ्टी तुझ्या मरण तुझ्या हाताने. तो प्रश्न पुढचा आहे ते माझं मी बघून घेईन. पण या वेळी मला मानसिक हवा आहे आणि मानसिक जर नाही मिळाला तर तुझ्याची युद्ध करायला मी माझ्या पुढे हो. जोपर्यंत मला उदय भानू मिळत नाही तोपर्यंत या कल्पतेच्या मनाचं समाधान नाही. संपदे हा. सूर्यप्रकाशाचे सत्य शब्द आहे. जोपर्यंत माहेश्रीच्या देहात पंचप्राण वावरत आहे हा? तोपर्यंत उदय भानेच काय, पण उदयबाद करून शेवटचा तो टाळू फोडावा लागेल. चालेल. जोपर्यंत या कल्पतेच्या देहात पंचप्राण आहे तोपर्यंत उदय भानूला कुठे लपून ठरशील की तू नोडकून काढण्याची ताकद या कल्पनेच्या अंगी आहे. एवढी जर का तुला हिंमत असेल, हा? तर उदय म्हणून संधी आली आहे का? भिडाव माझ्या शस्त्राला. पण चालेल. होऊ दे. तुझा माझा सर्व शब्द.
तरी मी म्हणतो मला वाटलंच होतं हे एवढी तुरु तुरु का बोलताय गेळेगावचे कोणीतरी जंगली प्राणी आणलाय गेळेगावचे सरपंच श्री सागर ढोके यांनी आमच्या सहकलाकारांसाठी हे अनमोल असं पारितोषिक दिलंय. मी गडाला बांधून माझ्या देवतेला बांधून माझ्या सहकलाकारांच्या साथीनं या बक्षिसाचा आनंदाने स्वीकार करतोय, आनंदाने स्वीकार करतोय. काय रे हा कल्पच्या दिवशी माझा घोरसा संग्राम झाला. हा त्या संग्रामात हा प्रत्येकाचा शस्त्र भिडवला. मी मिळू आपण व्यक्ती कोण? पण ऐका, या देहाला प्राणाची अशी संज्ञा आहे. मग अरण्य सोडून इथं का? इथं का आलो माहिती आहे? हं? त्याच्याही मुळाशी कारण आहे. असं बोलतो मला जे हवं आहे ते मिळविण्यासाठी इथं आलोय. मग ऐका, तुमच्या मनी प्रश्न निर्माण झाले असतील, मग त्या प्रश्नाचं समर्पक उत्तर मला हवाय. मी देतोय. देख या नगरीचा राजकर्ता राजा धर्मसेन होय ना? त्यांच्या तुम्ही सहसेनापती मानसिंग होय ना? मग आता सांगा, ही मी सारी कल्पना पुन्हा कलमी घेतली असती तर हिच्या कलमी, मग त्यामागचा उद्देश कोणता असेल? तर ऐका सांगतोय, ज्या धर्मदत्ता राजकर्त्यानं माझ्या पिताजीचा सावध केला, तुझ्या पित्याने कोणता अपराध केला? त्या अपराधाचं शासन त्याला दिलं, त्यात का चुकलं? माझ्या पिताजीने कोणता अपराध केला आहे ते मला ज्ञात नाही, पण ज्याने मला लहानाचं मोठं केलं हं? त्यांनी मला कथन केलं, जी माझी सांभाळ करणारी देवता भिल्ला, बाळू भिल्ला यांनी या घटनेची कल्पना मला दिली. म्हणजे तुझ्या जन्माचा रहस्य सांगितलं. हा, आणि मी कोण, माझा जन्म कोणत्या कुसुमात झाला, कोणत्या घराण्यात झाला, हे मला सावधानी ज्ञात करून दिलं. हे जाऊन धर्मदत्ताला विचार, इथं नको. हा, त्यांच्या जवळ गेलो, पण काही नाही, काही उपयोग होणार नाही. आणि याच्याही पुढे होणार नाही. पण काय झालं माहितीये? काय झालं? या धर्मदत्ताचा सावध, या राणाजीचा काय झालं? एवढ्यावर थांबलो हे नाही. मला महाराजांनी सांगितलं. हा, पण एवढ्यावर थांबलो नाही. मग पुढं काय घडलं? काय केलं? राणाजीचा पुत्र त्यालाही राज्यापासून नष्ट केलं. फार पराक्रम केला, हा. फार मोठा पराक्रम केला. आता पण या इथं साऱ्याचा मोबदला मी तुला देणार आहे. तू मला मोबदला देणार, हो आणि तो मोबदला मी अवश्य स्वीकार करेन. होय ना. पण आई, एवढी जर का तुझा हिंमत असेल, मी काय इथं, मला सांग, तुमच्या जवळ राजकर्ते धर्मदत्त यांचा नातू मला सांगा, तो कुठं आहे? उदयबान. हा, तो उदयबान मला हवाय. अरे वेड्या, हा, उदयबान माझ्याजवळ तरी नाही. हा, उदयभान माझ्याजवळ नाही. मी आहे तो राष्ट्रवेशीवर आहे. हा. उदयभान माझ्याजवळ नाही. ज्या व्यक्तीनं तिचा सांभाळ केला, कारण उदयबान खंड असा युद्ध झाला. राजाजी, त्या युद्धाच्या धुळीमध्ये ज्या व्यक्तीनं प्रतिकाराचा शस्त्र घातलं आणि क्षणार्धात ती नाहीशी झाली, पण एवढा मात्र ती व्यक्ती सांगून गेली, त्या व्यक्तीच्या नेत्र मी पाहिले, त्या नेत्रात मला कुठं ना कुठं सत्य दिसतंय. नक्की हा, तुझ्या अंतर्यामी वावरणारे भावना हा, तुला उदयभान ठेवाय हा. ना. अरे उदयभानच काय, उदयभानच काय, पण शेवटी टाव फोडून मरशी. उदयभान माझ्याजवळ आहे. उदयबान तुझ्या जवळ आहे. हे मानसी, बोला ना,
तुम्हाला सांगतोय मानसिंग माझ्या स्वाधीन हिमतीचं शिखर गाठणाऱ्या हिम्मत बहादुरा एवढा जर का तुझा आत्मविश्वास असेल तर थोपाट दंड जोपर्यंत माणूस कितीवर जाईल तोपर्यंत उदयभान प्राण्याला मुक्षी. वा शंभर कापीला विश्रांती घ्यावी आणि त्यानंतर पुढील कर्तव्यासाठी जावं. हे परमेश्वरा, हे दीनदयाळा, तुझ्याशिवाय तरी मला कोणी नाही, कोणीही नाही. यावेळी तूच एक गदार आहेस. चढणारा हातातून निसटलास नाहीपेक्षा जगाच्या आडच केलं असतं. जिवंत ठेवला नसता तुला. काय म्हटलं? रणभूमीला पाठ फिरून गेलास आणि शेवटी कपटाचा डाव टाकलास. कपटाने शत्रू वधावा हे माझ्या पितृदेवतेने सांगितलं. अरे बेकार भागूबाई, अजूनही सांगतोय. राणाजी माझे हस्तबंध केला म्हणून बसला. एवढा जर हिंमतवान आहे तर मला हुलबाचे हस्तपुक्त कर. अरे आमचे तुमचे लटके शक्ती आहे म्हणून सांगतोय. नका तू भल्या भल्याला सांगला असतील की आज कथ्याचा नातू कसा माझ्या स्वाधीन केला असता ही तुझ्यावर वेळ खराब आली नसती. शेवटी मरण पत्करी पण उदयभान मात्र तसं सांगणार नाही. त्याला घेऊन जाऊया. त्याला काय होईल म्हणजे या राष्ट्राच्या राष्ट्रवादीवर अशी येतील ह्याचे लचके तोडतील.
इथे इथे हो, बांधून. या हा झाडाला तुला बांधून घेतो. दुर्दैवानं गाव सुटला. आणि तुमच्यासारखी कोणती कुत्री नाचू लागली. पण एक सुदिनाचा उदय केली, एक सुदिनाचा उदय केली. तुमच्या प्रेताची पायगडी ही मातृभूमीवर पडेल हे विसरू नका. अवश्य पाहिजे, पण तत्पूर्वी तुझ्या जीवाचं काय होईल ते पहा. त्या राष्ट्रासाठी राणाजी झटला, त्या माया बहिणीच्या रक्षणासाठी झटला. ती जर का माझी काही पूर्वपुण्य नसली, त्याचा जर का आशीर्वाद माझी पाठीशी असला, तर तुमच्या सारख्या अस्वलाला तुला काय वाटलं? इथं तुला बांधून घातलंय, एवढ्यावरच मी शांत बसणार नव्हे. पण जर का तुझी इच्छा आहे तर तुझाही देहाचं काय करण्यास तत्पर होईल हे तुला अजून ज्ञात राहील. आतापर्यंत राणाजीने कुणाजवळ हात पसरले नव्हते. पण शेवटी तुझ्याजवळ एकच मी मागतोय, तो या राष्ट्राचा लाभ घ्यायचा मायबाप उदयभान याच्या प्राणाची मला वाटल्यास माझा मुळीच नाही, माझ्या लाडका उदयभान मुळीच नाही. जर का त्या वेळेसच या कल्पनेचे म्हणणं मान्य केलं असतं, हा सारा प्रकार घडला नसता. विषारी नागिनी आज या तोंडानं खटखदा असता, त्या तोंडानं खटखदा असतात. संग्राम, तोंडाने तुम्हाला अश्रू ह्याला इथं असा बघ. युद्धात असावं. हे नियतीच्या परमेश्वरा खबर लावून